नमस्कार. आज मी तुम्हाला साखळी कशी घालायची ते शिकवणार आहे. असं बोटाला एक बाजूनं गुंडाळून त्याला आता इथं हे बघा, हे अशी गाठ मारायची, निसटणारी गाठ मारायची पहिली. हे असं हे करून हे अशी गाठ मारायची. हे बघा, हे अशी निसटते. अशी गाठ मारून अशी गाठ मारायची आणि हे असं हे करायचं आणि ह्यातून सुई घालायची आणि ह्या हातानं बोटानं गुंडाळायचं आणि हे असं हे करून साखळ्या घालायला चालू करायच्या. हे बघा, असं सुईमध्ये घेऊन लोकर ह्या होलमधून घ्यायचं. अशा पद्धतीनं साखळ्या घालायच्या. समजते? हे बघा, हे बघा, हे बघा. ह्या अशा साखळ्या. हे बघा, ही अशी साखळी झाली. आता याच्या पुढं आपण मुके खांब बघू किंवा सिंगल क्रोशे. दुसऱ्या ह्या सिंगल क्रोशे घालताना कायम दुसऱ्या ह्याच्यामध्ये लूपमध्ये सुई घालून सुरू करायचं, एक सोडून साखळी. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. ह्या लूपमध्ये हे आहे ना, हे 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 लूप ह्या लूपमध्ये घालायचं. हे बघा, ह्या लूपमध्ये सुई घालून एक वेढा घ्यायचा सुईला आणि दोनचा एक करायचा. एक वेढा द्यायचा आणि दोनचा एक करायचा. हे बघा, परत ह्यात ह्यालाच मुके खांब, मराठीमध्ये मुके खांब म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सिंगल क्रोशा म्हणतात. हे बघा, मध्येच जरा लोकर खराब होती म्हणून ते तसं हे झालं. हे बघा, आणि शेवटचं आता वळायचं आणि एक आधी एक चेन घालायची, एक चेन घालायची आणि वळायचं आणि परत ह्या लूपमध्ये घालून वरच्या हे का आडी घेऊन दोनचा एक करायचा. हे का आता ह्यातून सुई घेऊन दोनचा एक करायचा. हे का ह्या लूपमध्ये ह्या आहे ना, ह्या लूपमध्ये घालायचं आणि सिंगल क्रोशे करायचं. ह्या लूपमध्ये घालायचं. हां, हे बघा, ह्या लूपमध्ये घालायचं आणि सुई बाहेर, दोरा बाहेर काढायचा आणि दोनचा एक करायचा. ह्या लूपमध्ये घालायचं, सुई यातून लोकर बाहेर काढायची त्या लूपमधनं आणि दोनचा एक करायचं. यातनं बाहेर घ्यायची सुई, ह्या
टोकामध्ये सुई लोकर ओढायची आणि या लूपमधून आत घ्यायची आणि 2चा 1 करायचा. अशा पद्धतीनं सिंगल क्रोशे करायचे. हे बघा. आता एक चेन घालायची आणि परत ते करायचं. हे बघा झालं, समजलं. आता आपण 2 चेन घालूया. ह्याला 2 चेन घातल्या. आता आपण हाफ डबल क्रोशे बघूया. सुईला एक वेढा घ्यायचा आणि ह्या लूपमध्येच घालायचा आणि ह्या 3चा 1 करायचा. आता 3चा 1 करायचा. सुईला वेढा ह्या लूपमधून घालायचं आणि आता 3चा 1 करायचा. परत सुईला वेढा लूपमधून घालायचं आणि ह्या 3 ह्याचा 1च करायचा. तिन्हीमधून बाहेर काढायची सुईला वेढा लूपमध्ये घालायचं आणि ह्या 3चा 1 करायचा. सुईला वेढा यातून घालायचं आणि 3चा 1 सुईला वेढा यातून या लूपमध्ये घालायचं आणि 3चा 1 करायचा. सुईला वेढा ह्या लूपमधून घालायचं, काढायचं दोरा बाहेर आणि 3चा 1 करायचा. सुईला वेढा लूपमधून घालून लोकर आत घ्यायची. इकडं 3 आले सुईवर आणि हे 3चा 1 करायचा. सुईला वेढा ह्या 3चा 1 करायचा. सुईला वेढा या लूपमधून घालायचं, लोकर घ्यायची ती बाहेर आणि 3चा 1 करायचा. आता 2 घ्यायच्या चेन आणि उलट. आता सुईला वेढा आता लूपमधून घालून 3चा 1 करायचा. सुईला वेढा यातून लूपमधून काढायचं आणि 3चा 1 करायचा. सुईला वेढा एकच वेढा द्यायचा, लूपमधून काढायचं आणि 3चा 1 करायचा. सुईला वेढा लूपमधून काढायचं आणि 3चा 1 करायचा. सुईला वेढा घ्यायचा, एक लूपमधून काढायचं आणि 3चा 1 करायचा. सुईला वेढा 3चा 1 करायचा. अशा पद्धतीनं हाफ डबल क्रोशे. ज्यावेळेला आपण वेढा देतो त्यावेळेला ते डबल क्रोशे, हाफ डबल क्रोशे होते. हे वेढा दिला की डबल क्रोशे, DC म्हणतात त्याला, डबल क्रोशे. हे समजलं. सुईला वेढा यातून लूपमधून घालायचं आणि ह्या 3चा 1 करायचं. हे बघा, खाली आपण साखळी केली, मग सिंगल क्रोशे केला, SC सिंगल क्रोशे किंवा मुके खांब म्हणायचं. आणि ह्या 2 ओळी आपण हाफ डबल क्रोशे म्हणजे अर्धा खांब असं म्हणतात त्याला, अर्धा खांब, ते केलं. समजलं. थँक्यू.